नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आणखी एका मोठ्या ट्विस्टची शक्यता आहे। बंडखोर गोकुळ गीते यांना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा शिंदे सेनेची भूमिका, तर गोकुळ गीते यांच्या भूमिकेसाठी आज गिरीश महाजन, उदय सामंत यांची चर्चा होणार। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध, मवियावरती नामुष्की, उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित। जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना, परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध मविया लढत, भंडारा, गोंदियामध्ये तिहेरी सामना, सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना रंगणार। निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी खर्च, उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊत यांचा आरोप आहे। मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकडेंसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया। आठी गेली पोथीही गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था आहे। संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च केल्याचा राऊतांचा आरोप। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत। मवियातर्फे हर्षजित देशमुख, महायुतीतर्फे प्रवीण पोटे पाटील आणि वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात। विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीने बंडखोरी शमवली, नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते, तर जळगावात रेश्मा काळेंची बंडखोरी कायम। मोदींनी विधान परिषदेत पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? संजय राऊतांचा सवाल। राज्यात भाजपच्या कृपेने हे चित्र निर्माण झालंय। कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुण्यामध्ये झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। माणसं टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम आणि माणुसकी लागते, मात्र राऊत आणि त्यांच्या नेतृत्वाकडे माणुसकीच उरलेली नसल्यानं त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकलेत नाही नेते टिकलेत। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टीनंतर माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली आहे। लाचार, स्वार्थी माणूस अशी मानेंची ख्याती आहे। विनायक राऊतांची बाळ मानेंवर टीका। विनायक राऊतांनी संघटना संपवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर बाळ मानेंचा आरोप आहे। विनायक राऊतांनी उद्धव ठाकरेंची फसवणूक करू नये, विनायक राऊतांना शिंदे सेना हेर म्हणून ठाकरे सेनेतच ठेवणार, मानेंची प्रतिक्रिया। राज्यातील जनता सर्व पाहतीये। बाळ मानेंनी मातोश्रीवरती येऊन अर्ज घेतला होता। गद्दारीसाठी कोकणामध्ये सर्व एकत्र आले। संख्याबळ असतानाही कोट्यवधीचे व्यवहार महायुती करते। महायुती निवडणुकीला का घाबरत आहे? संजय राऊतांचा सवाल। मला पक्षाने कारणे दाखवा नोटीस न पाठवता कारवाई केली आहे। विनायक राऊतांनी कुणाची सुपारी घेतली होती? विनायक राऊतांच्या टीकेनंतर बाळ मानेंचा सवाल। माझी हकालपट्टी झाल्यानंतर विनायक राऊतांची टीका कशासाठी? मानेंचा सवाल। भंडारा, गोंदियामधील महायुतीचे मतदार सुरक्षित ठिकाणी। 5 दिवस अज्ञातवासात असलेले नगरसेवक पुन्हा आपापल्या वॉर्डमध्ये पोहोचले। काँग्रेस नेते पटोलेंना शह देण्याचा भाजपच्या फुकेंचा प्रयत्न। भाजपकडून अविनाश ब्राह्मणकरांना उमेदवारी, तर भाजपकडे स्पष्ट बहुमत। माझी उमेदवारी कायम राहील, मी कुणालाही पाठिंबा देणार नाही, शेवटपर्यंत लढाई लढणार, लाडक्या बहिणी आणि भाऊ माझ्या पाठीशी उभे राहतील, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याची शक्यता आहे। मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय आहे, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध आहे, मवियाच्या वसंत देशमुख यांना विरोध। ठाणे पालघर विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी प्रमाणपत्र स्वीकारलं। रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृत प्रमाणपत्र घेतलेलं आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, माघारीचा निर्णय हा राज्य पातळीवर झालेला आहे, श्रीकांत पाटलांचं वक्तव्य। तर आम्ही देखील स्वबळाची तयारी करत आहोत, श्रीकांत पाटलांचं स्पष्टीकरण। अहिल्यानगर विधान परिषदेत प्राजक्त तनपुरे बिनविरोध, आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीनंतर दत्तात्रय पानसरे यांची माघार। पालकमंत्री विखे पाटील, संग्राम जगताप तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित। साहेबराव कांबळे यांच्यावरती दबाव होता, आर्थिक दबावही होता। यवतमाळ विधान परिषदेमध्ये साहेबराव कांबळे यांनी विश्वासघात केलेला आहे।
साहेबराव कांबळेंच्या अर्ज माघारीवरती हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संताप व्यक्त. चंद्रपूर यवतमाळ विधान परिषदेत माघार घेणाऱ्या काँग्रेस उमेदवारांची चौकशी व्हावी, काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांची ही मागणी आहे. तर उमेदवारांना तिकीट देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासावी, विकास ठाकरे यांचं हे वक्तव्य समोर. विदर्भातील जागा बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्रीच खरे धुरंधर, बावनकुळे विदर्भातील 5 जागांवर लक्ष ठेवून त्यांच्या नियोजनाचं यश, भाजपचे नेते बंटी भांगडिया यांच्याकडून भावना व्यक्त. ठाणे पालघर परिषदेतून अभिजित पवार यांनी ऐनवेळेस अर्ज मागे घेतला, उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात काँग्रेसला अंधारात ठेवल्याचा आरोप आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांचा आरोप आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू, ठाकरेंच्या केदार दिघेंचं वक्तव्य. विधान परिषद बिनविरोध निवडणुकीवरून मवियामध्ये धुसफूस, विधान परिषदेत झालेल्या बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध, माघार घ्यायची होती तर एवढीच उठाठेव कशासाठी, ठाकरे शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा संतप्त सवाल. देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य नेतृत्व, त्यांच्याकडे 135 आमदार आहेत. फडणवीस बॉस ठरवत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही, बोलवलं तर जाणार. भाजप प्रवेशातील चर्चेवरती बाळ मानेंची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेतून हकालपट्टी, बाळ माने आज नारायण राणेंच्या भेटीला, बाळ माने नितेश राणेंसोबत चार्टर्ड विमानानं मुंबईमध्ये दाखल. बाळ माने फडणवीसांचीही भेट घेतील. बाळ माने भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा, कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी, मध्य प्रदेशातून जयंती नटराजन आणि राजस्थानमधून नीरज दांगी, तमिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती आणि या सगळ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झारखंडमधून प्रणव झा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीमध्ये अद्याप निर्णय झालेला नाहीये, सूत्रांची माहिती आहे. नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याची राष्ट्रवादीमध्ये चर्चा नाहीये. उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होईल, सूत्रांची माहिती आहे. भारताचे भवितव्य असलेला हिंदू समाज आता जागृत होतोय. महासत्तांची मनमानी यापुढे चालणार नाही. कठीण काळामध्ये संपूर्ण जगाला भारताची नितांत गरज आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार, आमदार आमशा पाडवी यांचा विश्वास. राज्यातील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्यानं महायुतीचे उमेदवार विजयी होतील. विकासाच्या मुद्द्यावर महायुती एकजूट आहे, पाडवींचं वक्तव्य. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 2 पदाधिकाऱ्यांमधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. जिल्हाध्यक्ष रविकरण इंगवले, शहराध्यक्ष मनजित माने यांची ऑडिओ क्लिप समोर. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना घरातून उचलून नेत ताब्यात घेतलं, रोहित पवारांचा हा आरोप आहे. राज्यातील शेतकरी स्वाभिमानी, जुलमी सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही, रोहित पवार यांचं ट्विट. ममता बॅनर्जी यांनी कालीघाट इथं पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या अनेक आमदारांना बैठकीसाठी निमंत्रण. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष अण्णामलाईंचा राजीनामा मंजूर. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राजीनामा मंजूर केला. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा जाहीर करणार. ममता दीदींसाठी मी माझी जागा सोडण्यास तयार आहे, हुमायून कबीर यांचा ममता बॅनर्जींना पोटनिवडणूक लढवण्याचा प्रस्ताव. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा युटर्न. 6 जूनच्या आंदोलनासाठी विमानतळाऐवजी थेट संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचण्याचं आवाहन. सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकत अभिजित दिपकेंची पोस्ट. एनटीएकडून आयोजित परीक्षांमधील 8 वर्षातील पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरती आता श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांची पंतप्रधानांना पत्र लिहित मागणी. अमेरिकेने जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांवरती 10% अतिरिक्त शुल्क आणि 12.5% अतिरिक्त कर लावलेला आहे. ट्रम्प यांची घोषणा आहे. तर भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी करार होईल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध रशियासोबत तणाव निर्माण करत आहेत, हा पत्रकाराचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फेटाळलाय. भारताचे अमेरिकेसोबत वाढते संबंध रशियासाठी चिंतेचा किंवा तणावाचा विषय नाहीये, पुतीन यांचं मोठं वक्तव्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुरत आणि दमणला भेट देणार आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते 18,800 कोटींच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होईल। लोकार्पण आणि पायाभरणी देखील केली जाईल। आरबीआयकडून आर्थिक वर्ष 2026-27 मधील दुसऱ्या पतधोरणाची घोषणा। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25% कायम आहे। यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआय मध्ये लगेचच वाढ होण्याची शक्यता कमी आहे। राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भेसळ, हीच भेसळ हद्दपार करणार अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची डेअरी उद्योगाच्या शिष्टमंडळाला ग्वाही। समृद्धी महामार्गावरती 42,50,000 रुपयांचं प्रतिबंधित गुटखा जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई आहे। इंदोरहून पुण्याकडे जाणारे वाहन अडवून कारवाई करण्यात आली आहे। दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई आहे। धंतोलीतील त्वचा लेझर आणि केस प्रत्यारोपण केंद्रावरती एफडीएचा छापा आहे। कारवाईमध्ये 65 लाखांहून अधिक किमतीचा अवैध औषध साठा जप्त करण्यात आलाय। नरसापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, मृत्यूपूर्वी चिमुकलीवरती क्रूरपणे लैंगिक अत्याचार, ससूनच्या डॉक्टरांची कोर्टात साक्ष। अत्याचार प्रकरणी आतापर्यंत एकूण 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे। नाशिकमध्ये नंदिनी नदी स्वच्छ मोहिमेच्या वेळेस गिरीश महाजनांना पिस्तूल सापडली आहे। अज्ञातानं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय आहे। पिस्तूल आढळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पुण्याच्या राजगडमध्ये अज्ञातांकडून तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। माजी सरपंचाच्या घरासमोर उभे असलेल्या कारची काचही फोडली आहे। घटनेमुळे परिसरातील संपूर्ण गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तडीपार गुंडासह तिघांना पोलिसांकडून अटक। 2 गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुस जप्त। काळेपडळ पोलिसांची कारवाई आहे। आकाश संतोष भारती आणि दीपक राम बिष्ट या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला, महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी। पालघरच्या डहाणू तालुक्यातील सरावली पाटीलपाडा येथील घटना आहे। गंभीर जखमी झालेल्या गुलाब सुरेश भरकुड यांचा मृत्यू झालाय। अकोला ते दर्यापूर रोडवरील खरब या ठिकाणी ट्रकची दुचाकीला धडक, धडकेमध्ये नवरा बायकोचा जागीच मृत्यू तर ट्रक चालक फरार आहे। अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झालाय। पुलाचा कठडा तोडून ट्रक थेट नदीत कोसळला। रांदगाव मालेगाव रस्त्यावरील नाग्या साक्या पुलावरची घटना आहे। अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झालाय। सांगलीच्या तासगावमधील खुसगावात द्राक्ष बागेत गांजाची लागवड करण्यात आली आहे। 3 लाखांचा 15 किलो 255 ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय। तासगाव पोलिसांची कारवाई आहे। शेतकरी अटकेत आहे। किल्ले रायगडावरती 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी। रायगडहून 3000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सज्ज झालेला आहे।